तर आजच्या दुपारच्या जेवणाला केलं होतं पनीर बटर मसाला। तर ते कसं केलं आहे त्याची झटपट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे कणिक मळून घेतलं आहे, त्याचबरोबर ग्लासमध्ये सगळं मसाला ओतून घेतला होता। त्याच्यानंतर थोडंसं त्यामध्ये दूध आणि पाणी हे मिक्स करून त्याची चांगली पेस्ट बनवून घेतली। त्यानंतर कढईमध्ये तेल आणि थोडंसं बटर मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर जिरा टाकला आहे, त्याच्यानंतर एक छोटासा कांदा बारीक चिरून टाकला। कांदा चांगला परतल्यानंतर जे ग्लासमध्ये आपण मिक्सर करून घेतलं होतं ते पूर्णपणे ओतून घेतलं। त्याचबरोबर तेवढंच अंदाजे पाणीसुद्धा ओतून घेतलं, ॲड केलं। त्यानंतर मीठ आणि फक्त लाल मसाला टाकला आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लाल मसाला। तर त्याला चांगलं मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर इथे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे। पनीर फ्राय केलं नाही आहे, डायरेक्टली कच्चंच आहे ते ठेवलं। त्याच्यानंतर 10-15 मिनिटं त्याला झाकण लावून ठेवलं। साईड बाय साईड इथे माझ्या चपात्यासुद्धा मी आवरून घेतल्या आणि जेवण करायच्या आधीच मी इथे मेहंदी 1 तासाआधी भिजत ठेवली होती। त्याच्यामध्ये आता ह्या विटॅमिनच्या 2 कॅप्सूल ॲड करणार आहे। ह्याला चांगलं मिक्स करून घेते आणि इथे मला येतं नाही परफेक्ट अशी तरी लावली आहे। तर मेहंदीच्या चक्करमध्ये जमीनसुद्धा खराब झाली, ते दिसते सगळं मेहंदी थोडीफार खाली पडलेली। तर ही आता मी चांगली क्लीन करून घेते आणि इथे आम्ही तिघे असे जेवायला पण सुद्धा बसलो आहोत। तर मस्त असं जेवणाचा बेत होता, पनीर बटर मसाला आणि चपाती। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा।